राज्यातील 5 लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या 4 तासात सरासरी 19.17% मतदान झालंय। सकाळी 11 वाजेपर्यंत नागपूरमध्ये 17.53%, तर रामटेकमध्ये 16.14%, भंडारा गोंदियामध्ये 17.72%, तर गडचिरोली चिमूरमध्ये 24.88%, तर चंद्रपूर मतदारसंघात 18.94% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। नागपूरमध्ये 17.53% मतदान झालंय, तर मध्य नागपूरमध्ये 16.20% मतदान झालंय, पूर्व नागपूरमध्ये 19.77% मतदान झालंय, उत्तर नागपूरमध्ये 10% मतदान झालंय, दक्षिण नागपुरात 20.48% मतदान झालंय, तर दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये 20% मतदान झालंय, पश्चिम नागपूरमध्ये 19.13% मतदान झालंय। तर आता रामटेकमध्ये बघूया, तर रामटेक मतदारसंघात 16.14% मतदान झालंय, हिंगणा मतदारसंघात 11.50% मतदान झालंय, तर कामठीत 16.74% मतदान झालंय, तर काटोलमध्ये 16.50% मतदान पार पडलंय, तर रामटेकमध्ये 18.86% मतदान पार पडलंय, तर सावनेरमध्ये 16.61% मतदान पार पडलंय, उमरेडमध्ये 18.46% मतदान पार पडलंय, भंडारा गोंदियात 19.72% मतदान पार पडलंय, अर्जुनी मोरगाव येथे 29.72% मतदान पार पडलंय, भंडाऱ्यात 17.8% मतदान पार पडलंय, उत्तर गोंदियात 19.92% मतदान पार पडलंय, साकोलीत 17.95% मतदान पार पडलंय, तिरोडात 18.39% मतदान पार पडलंय, तर तुमसरमध्ये 17.38% मतदान पार पडलंय, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 18.94% मतदान पार पडलंय, तर आर्णीमध्ये 15.50% मतदान पार पडलंय, बल्लारपूरमध्ये 20.10% मतदान पार पडलंय, तर चंद्रपुरात 19.03% मतदान पार पडलंय, राजुरात 21.40% मतदान पार पडलंय, तर मणीमध्ये 19.96% मतदान पार पडलंय, वरोऱ्यात 17.65% मतदान पार पडलंय, गडचिरोली चिमूरमध्ये 24.88% मतदान पार पडलंय, अहेरीत 20.13% मतदान पार पडलंय, आमगावमध्ये 28% मतदान पार पडलंय, आरमोरीत 26.28% मतदान पार पडलंय, ब्रह्मपुरीत 21.98% मतदान पार पडलंय, तर चिमूरमध्ये 21%